बिट सरप्राइज्ड की आम्ही इकडे कुठे हॉरिझॉन्टल फॉर्मॅट मध्ये. तुम्हाला एक चॅलेंज बघायला मिळणार आहे जे की ह्या व्यक्तीसाठी असेल. मी तुला जे चॅलेंज मी स्वतः आणि माझ्या घरच्यांनीच माझ्यावर थोपलेलं आहे. Yes. कळेल तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे जसं त्यामुळे जसं जाऊ guys, आपण. बायकोला काही गोष्टी सांगताना आधी तुमची ती करण्याची तयारी आहे का हे विचार करूनच सांगत जा. नाही सांगितलं पाहिजे. लग्नाआधी बऱ्याचशा गोष्टी लपवूनच ठेवाव्यात माणसाने. हो, म्हणजे तुम्हाला काय येतं कसं येतं किती येतं थोडं सांभाळून असा. गाईज बघताय ना, आमचं आहे किचन मधलं रेसिपीचं चॅलेंज आणि रेसिपी युट्यूबवर सर्च करण्यापासूनची तयारी आहे. झालं असं की लग्नाच्या आधी मी करणच्या घरी गेले होते एकदा. त्यावेळेस त्याची आई, त्याची बहीण, त्याचे बाबा असे सगळेजण मिळून मला सांगत होते की किरण इतका उत्तम म्हैसूर पाक बनवतो. म्हैसूर नाही म्हैसूर म्हैसूर पाक म्हैसूर बनवतो. पाक, yeah. म्हैसूर पाक बनवतो आणि आय वॉज लाईक की इट्स व्हेरी टफ. गोष्ट अशी होती त्याच्या मागे की लॉकडाऊन होता. लॉकडाऊन मध्ये करणार काय, रिकामपणा येतो. मग सगळे लोक टाळवाना कॉफी बनव, कुठे काय अजून हे कर ते कर. आणि मग त्यामध्ये आय थॉट की चला काहीतरी थोडंसं डिफिकल्ट किंवा आय लाईक चॅलेंजेस. आणि एक चॅलेंज मी मागचे अनेक वर्ष सांभाळतोय. सो आय लाईक चॅलेंजेस. आणि त्यामध्ये आय ट्राईड म्हैसूर पाक अँड इट वेंट वेल. छान बनला होता. हीच गोष्ट मी नेहमी ऐकत आले पण खाल्ला आयुष्यात हे बघा, कधीच नाही आता- ह्याच्या आता हातचा. गोष्ट अशी ना, त्यामुळे आज तुम्ही आज साक्षीला जसा आज तुमच्या चंद्र आहे, साक्षीने मी ह्याला हे बनवायला लावते. जसा चंद्र साक्षीला असतो तसे आज तुम्ही साक्षीला आहात. माझं टॅलेंट तुम्हाला दिसेल या ठिकाणी आणि या टलांट. मुलीला टलांट या ठिकाणी तुम्हाला दिसेल. सो मी तुम्हाला एक जस्ट गोष्ट सांगू का, नगा जेवढी छान दिसते ती जितकं छान ठेवते स्वतःला त्याचप्रमाणे तिच्या गोष्टी पण फार नेटनेटक्या असतात बरं का. आता ही एक वाटीभर बेसन इकडे तेवढंच घ्यायचं ना? चालणार आहे, पूर्ण वाटीभर. तेवढं असेल तरी राहू दे. है ना? ठीक आहे ठीक आहे. आपल्याला काही जास्त नाहीये. हा, तर हे असं घ्यायचं, नाही, हे असं घ्यायचं आणि ह्याला असं करायचं ओके. आणि यू जस्ट हॅव टू डू दिस. ओ नाईस ना? नाईस बाबा. शेफ नका. म्हणजे परत एकदा चॅलेंज कोणाचं आहे, करतंय कोण? गोष्ट अशी आहे की 7 वचनं जे घेतली होती आम्ही एकमेकांसोबत, त्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की आम्ही एकमेकांच्या व्हेंचर्स मध्ये भरपूर साथ देऊ एकमेकांना. कसं आहे, बायको ट्रिक्स अँड ट्विक्स वगैरेच करते, पण आता हे छान केलंय, पण इकडे सगळं सांडून ठेवलेलं आहे. गोष्टी नुसत्या एफिशियंटली नाही तर नेटकेपणाने पण करायच्या असतात. अनका काय म्हणशील? नेटकेपणानेच केलंय की. सांडलंय तिकडे तू बरंच. थोडस होत आता, हाताला हात लागतो ओ वगैरे वगैरे अच्छा. गोष्टी होतात. अच्छा नाही असू दे. मदत करते मी. हे मी काही केलं तर लक्षात ठेवशील. फक्त असंच हाताला हात लागतो, काहीतरी होतं आणि काहीतरी सांडतं. ठीक आहे. ओके, प्रोसिजर सांगा शेफ. सो प्रोसिजर आता अशी आहे आपली की आपण एक वाटीभर, ही आपली आयडियल वाटी आहे, एवढ्या मापाची साखर. एवढी? हो, साखरेशिवाय नाही होत. ए अरे कमी कर ना. तू खाऊ नको, तू खाताना एक चुटकीभर खात राहा. म्हणजे माझ्यासाठी नाही बनवत तू? नाही, तुझ्यासाठीच आहे, पण तू साखर खात नाही ना. सो मैसूर पाक कणाकणाने खाऊ शकतेस तू, मुंगीसारखं. लहानपण देगा देवा असं नाही करू. आधी एक आत्ता एक. हा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. अर्थात नको तू मारशील मला. अरे एवढं तू हिचं जरा अति नाही होते का? साखर केवढी, तू केवढी. बघायच ना ते. मला म्हटलं पिवळं पाणी केलंय. ए तू ते घाल ना माझा एप्रिल. एप्रिल नको मला, चालतं मला. ते नखरे सगळे तू कर. स्वयंपाक थोडा, नखरे फार. एप्रिल लागतो की नाही आता तू. चल ठीक आहे, एवढं काय बनवत नाहीयेस. सो हे कंटिन्यू तुम्हाला ठेवावं लागतं. मी काही प्रोफेशनल शेफ नाही, मला थोडी माहिती काय करतो मी. आपला 5 मिनिटाचा व्हिडिओ पाहायला लॉकडाऊन होऊन 6 वर्ष झालेत बाहेर. 6 झाले का रे? येस, 6 वर्षांपूर्वी बनवला होता मी. आता हा पाक जो आहे तो थोडासा अजूनही पाणी स्वरूपात आहे. तर आपल्याला पाणी जास्त घातलं का? असं वाटतंय मला थोडस. हा ना, लक्ष दिलं नाही मी. चालेल, चूक झाली थोडीशी, पण आता आपलं घरचं आहे सगळं. दाखव जरा सवर करून. उडतंय.
ए किरण, तू ते सध्या रील्स पाहतोय का की गेस द अॅनिमल चॅलेंज? मला नाही करायचंय ते. नाही, मला करायचंय. हा मला रील मध्ये करू देत नाही, मी खूप मागे लागले तरी सुद्धा. सो मी आता ह्या व्लॉग मध्ये सगळं करून घेणार आहे तुझ्याकडून. सो माय अॅनिमल इज दिस. माय अॅनिमल इज दिस. ओके. तुझ्या अॅनिमलला 4 पाय की 2 पाय? 4. तुझ्या? 4. तुझा नाही animal- मी आता. तूच होतीस ना? अच्छा बरं, हा तो आहे. तुझा अॅनिमल पाळीव आहे की रानटी आहे? दोन्ही आहे. तुझा अॅनिमल पाळीव आहे की रानटी आहे? नाहीये, पाळीव नाहीये बिलकुल. अॅनिमल जमिनीवर राहतो की पाण्यावर राहतो? दोन्हीकडे राहतो. तुझा अॅनिमल मगरमच्छ आहे का? मच्छ? मगर मच्छ? मगर आहे का? मगर आहे का? मगर ही कुठली आणि कुठली आणि मगर आहे का? मगर मच्छ? मगर आहे का? नाही. ओके. तुझा शाकाहारी की मांसाहारी आहे? दोन्ही आहे. तुझा शाकाहारी का मांसाहारी आहे? दोन्ही पण आहे. पण झू मध्ये ठेवला जातो का? हाय मेंटेनन्स आहे. हत्ती आहे का? हत्ती पाण्यात असतो का? तो जातो ना अंघोळ काय करायला? संबंध? मग तशात सगळे जातात पाणी प्यायला. Reptile. रेप्टाईल नाहीये. रेप्टाईल आहे का? रेप्टाईल नाहीये. ओके, रेप्टाईल नाही आहे. म्हणजे पाळीव पण आहे. हा. कुत्रा? नाही. बिबट्या? बिबट्या पाळतात. आता पाळणारे काही पाहू शकतात. मी नाही का वाघीण पाळत. नाही ना, नाग आहे. यार, तुझं सिंह आहे का? नाही. पाण्यात पाण्यात. अच्छा, काय मुली करत आहे का? इमॅजिन पाण्यात नालेला सिंह कसा दिसेल असं पाणी. तुझा प्राणी सिंह आहे? नाही. वाघ आहे? बिबट्या आहे? हे चित्ता बास आहे आहे? आता. कुत्रा आहे? एवढं डुक्कर आहे? नाही. शी, बास आहे का? वेस आहे का? झेब्रा आहे? जिराफ? माझा हिप्पो. हिप्पो. ओ. तुझा? मांजर आहे. कमॉन. वट मांजर पाळीव पण आहे, शाकाहारी, जंगली मांसाहारी? पण आहे. शाकाहारी पण असते, मांसाहारी पण असते. दोन्ही खाऊ शकते ती. अशा प्रकारे मी जिंकलेली आहे. कशी काय? मी वागेन ना. हे मी जिंकले. चल एवढा वेळ झाला, इतके घाण गेसेस केले तरी पण ह्याचं पाणी काही आटत नाही. नेक्स्ट स्टेप. पाक इज रेडी नाव. एक तारी सुंदर पाक. आता हेअर गोज द बेसन. बेसन. डाळीचं पीठ. तुमच्याकडे काय म्हणतात, डाळीचं पीठ की बेसन? गॅस तुम्हाला माहित आहे, मी जेव्हा कधी किरणच्या घरी भेटायला जायचं ना त्याला, सो म्हणजे साधारण तर प्रत्येक वेळेस मी गेल्यानंतर तो असंच काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी बनवायचा. एकदा माझी आई आणि मी, आम्ही अशा 2घी जणी गेलो होतो आणि इतका गोंडस आहे माझा नवरा, त्याने आमच्यासाठी पनीर भुर्जी बनवलेली आणि इतकी कमाल म्हणजे सिन्स दॅट डे आय बिकेम फॅन ऑफ पनीर भुर्जी अँड माय हजबंड्स कुकिंग. कमाल तरी बनवली. पण मला चॅलेंज मधून जावं लागतंय माझी गुणवत्ता सिद्ध करायला. कारण ह्या पदार्थाबद्दल मला काही कल्पनाच नाहीये. मी फक्त वाहवाया ऐकलं. अरे वेलची आणली आहे ना मी नवीन. पण इथे आहे ना आता. तू अच्छा. काढणार कुठणार का? ते पण मीच बनवलंय. आता हिचं स्वयंपाक घरीही नाही तर कोण बनवणार? आम्ही पाहुणे. काय गप्प बस, आपलं घर आहे. पाहुणे काय पाहुणे. आम्ही स्वयंपाक घरात पाहुणे आहोत. सी द मेन पार्ट नाव. कमाल. अच्छा, हलवायचं असतं का? हो. आता हे फुल एका डिरेक्शनने, त्या काकूने एका डिरेक्शनने सांगितलेलं. तेच करतोय आता मी. चालू. पॉज करते. आय थिंक वी आर गोइंग इन अ राईट डिरेक्शन गाईज. आज मी अनघाला आणि तुम्हाला दोघांना डिसअपॉइंट नाही करणार. जो की तो कधीच करत नाही. आता हे ओ त्याच्यामध्ये. शाबास. आय डाऊट. सोपं काम नाहीये स्वयंपाक. स्टिल आय मॅनेज टू डू ऑल द स्टेप्स राईट. आता एंड रिझल्ट कसा येतो आय एम नॉट शुअर अबाउट इट. काय म्हणतात, अरोमा तर खूप सुंदर आहे. अरोमा वास किरण. आहे ना ते निघतं सगळं. थोडं जाळी पडली ना ते पण निघून जातं सगळं. आय होप सो. नाही झालं तर मागवतो बाहेरून मी. आय एम बिट वरीड अबाउट द रिझल्ट. सो अनघा, हा एक माफीचा व्हिडिओ आम्ही शूट करत आहोत. आम्ही नाही तर मी शूट करतोय. मी ज्या डिंग्या मारल्या होत्या मैसूर पाकच्या त्या मी विड्रॉ करतोय. कारण हा दाखव एकदा. आम्ही केलाय ट्राय. पोळ्या पण जरा थोडासा तो मैसूर पाक न होता मैसूर भुगा आम्ही केलेला आहे. थांबा, या इकडे तुम्ही. मी या, मैसूर- इकडे दिसतंय का? सो हा एक मैसूर भुगा नावाचा नवीन पदार्थ या ठिकाणी आम्ही इंट्रोड्यूस करतो आहोत. जर तुम्हाला मैसूर भुगाच्या ऑर्डर्स हव्या असतील किंवा आम्हाला द्यायच्या असतील तर आम्ही मैसूर भुगा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. आणि मैसूर पाकची ऍक्च्युअल रेसिपी आम्हाला कमेंट मध्ये सांगा. नक्की कळवा आम्हाला. हे आम्ही बघा. वाट बघतोय.
हे गणलंय हे आम्ही थोडस याच्या वड्या होतील का वाटेत घेऊन खायचं? नाही हे वाटीत म्हणजे मैसूर पाक चावल्यानंतर कसा दिसेल तो भुगा. हा. सो इट्स अ मैसूर भुगा. प्रोसेस्ड म्हैसूर पाक. नो, इट्स अ मैसूर भुगा. मैसूर भुगा. That will be our vlog title as well. Okay, bye bye. बाय बाय. So here NRA signing off from our first vlog. मैसूर भुगा. Bye bye. जमले मी गाईज. सो बराच वेळ झाला आणि मी जस्ट आलेले एकदा बघायला की हे सेट झालंय की नाही, पण अजूनही नाही झालंय आणि आय फील हे असंच राहणार आहे. पण तुम्हाला सांगते इतकी अप्रतिम चव आहे, इतकी सुंदर लाईक. आणि मी किरणला नाही सांगितलंय मी हे करायला आली आहे ते बाय द वे, बट खूप सुंदर झालाय. आणि किरणला ही क्लिप मी नाही दाखवत आहे, डायरेक्ट त्याला एडिट मध्ये दिसेल की किरण खूप सुंदर बनलाय हा. थँक्यू सो मच की इतक्या प्रेमाने तो माझ्यासाठी बनवलास. आणि आय फील की कुठलीही गोष्ट प्रेमाने बनवली की ती इतकी सुंदर होतेच. थँक्यू.